स्वप्नातील घर आणि हक्काचा व्यवसाय आता एकाच ठिकाणी. राहता साकूर येथील एअरपोर्ट रोडवर आम्ही घेऊन आलोय एक भव्य डेव्हलपमेंट प्रोजेक्ट इराज पार्क. आमची वैशिष्ट्ये: कलेक्टर NA प्लॉट्स, बंगलोसाठी हक्काची जागा, कमर्शियल कॉम्प्लेक्स, मुख्य रस्त्याला लागून दुमजली गाळे, प्रशस्त 2 BHK व 3 BHK रो हाऊस आणि 2 BHK फ्लॅट स्कीम. तयार दर्जेदार पायाभूत सुविधा, 9 व 12 मीटरचे सिमेंट कॉन्क्रीट रस्ते, अंडरग्राउंड ड्रेनेज आणि वॉटर सप्लाय व स्ट्रीट लाईटनी सुसज्ज. रेडी क्लब हाऊस, ओपन जिम, मुलांसाठी प्ले एरिया आणि सुंदर गार्डन. सुंदर असे प्रभू श्रीराम मंदिर प्रोजेक्ट मध्येच. पत्ता: सर्वे नंबर 97/1, एअरपोर्ट रोड, उपासनी महाराज मंदिराजवळ, साकुरी, राहता. आजच संपर्क करा 8550 99 70 70. राहता शहराचे ग्रामदैवत श्री वीरभद्र सार्वजनिक देवालय ट्रस्टच्या वतीनं सालाबत प्रमाणे याही वर्षी श्री नवनाथ मायंबा आणि श्री वीरभद्र देवाच्या यात्रोत्सवास मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. या निमित्तानं शहरात गळवंतीच्या रथाची भव्य मिरवणूक काढण्यात आली. संपूर्ण परिसरात भक्तीचा महापूर लोटलाय. आज श्री नवनाथ मायंबा यात्रेचं औचित्य साधून वीरभद्र मंदिरासमोर गळवंतीच्या रथाचं विधिवत पूजन करण्यात आलं. हे पूजन देवस्थानचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व विश्वस्त, राहता नगर परिषदेचे नगराध्यक्ष आणि नगरसेवकांच्या व ज्येष्ठ नेत्यांच्या शुभहस्ते संपन्न झालं. परंपरेनुसार मानाचा गळवंती रथ वीरभद्र मंदिराकडून मायंबा मंदिराकडे मार्गस्थ झाला. या मिरवणुकीचं मुख्य आकर्षण म्हणजे मानाच्या काठ्या, वीरभद्र महाराजांचे मुखवटे आणि डफाच्या गजरात निघालेली मिरवणूक. ढोलताशांच्या आवाजात आणि भक्तांच्या जयघोषात निघालेली गळवंती मिरवणूक अत्यंत शिस्तबद्ध आणि आनंददायी वातावरणात पार पडली. राहता शहरातील भाविकांनी या सोहळ्याचं दर्शन घेण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फ मोठी गर्दी केली होती. या मंगल प्रसंगी वीरभद्र सार्वजनिक देवालय ट्रस्टचे पदाधिकारी आणि शहरातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अध्यक्ष जबाजी मेचे, उपाध्यक्ष विजय सदाफळ, खजिनदार ज्ञानेश्वर गाडेकर, विश्वस्त सागर सदाफळ, निवृत्ती बनकर, चांगदेव गिधाड, सचिन बोठे, चांगदेव गाडेकर, दिलीप वाघ, प्रवीण सदाफळ, साहेबराव निधाने, राजेंद्र गायकवाड, सुरेश बोठे, मिलिंद गाडेकर, रावसाहेब धुमसे, बाळासाहेब सोनटके, सुधाकर कुंभकर्ण, अरविंद गाडेकर, सर्जेराव भगात, श्री आनंद गुरु लावर, लहुकुमार गाडेकर, सचिन सदाफळ, रामनाथ भगात यांच्यासह राहता नगर परिषदेचे गणेश कारखान्याचे माजी चेअरमन मुकुंदनाना सदाफळ, लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉक्टर स्वाधीन गाडेकर, माजी नगराध्यक्ष कैलास बापू सदाफळ, उपाध्यक्ष डॉक्टर विजय सदाफळ, नगरसेवक मुन्नाबाई शहा, राहुल सदाफळ, संदीप मुर्तडक, गोटूशेठ बोरकर, योगेश डांगे, विजय गिधाड, प्रदीप बनकर, नितीन गाडेकर, प्रवीण रुनवाल, सुनील सदाफळ, संतोष सदाफळ, महेश सदाफळ आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं या सोहळ्यात सहभागी झाले होते. अनेक वर्षांची परंपरा असलेल्या या यात्रोत्सवामुळे राहता शहरात चैतन्याचं वातावरण आहे. गळवंती मिरवणुकीनं यात्रेची रंगत अधिक वाढवली आहे. आगामी काही दिवस वीरभद्र आणि मायंबा देवाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी मांदियाळी राहणार आहे. ट्रस्टच्या वतीनं भाविकांसाठी सर्व सोयी सुविधांचं नियोजन करण्यात आलंय. शांततेत आणि शिस्तीत दर्शन घेण्याचं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलंय. सालाबाद प्रमाणे यावर्षी राहता शहरातील यात्रा उत्सव या ठिकाणी सुरू झालेला आहे. आज मायंबा देवाची यात्रा या ठिकाणी सुरू झालेली आहे आणि थोडासा पाऊस या ठिकाणी आलेला आहे. आनंदाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी यात्रा सुरू झाली आहे आणि उद्या वीरभद्र महाराजांची यात्रा नवनाथ मंदिराकडून या ठिकाणी गळवंती मार्गाने मिरवणूक होऊन या ठिकाणी गळी लागण्याचा कार्यक्रम होईल. त्याचप्रमाणे कुस्त्यांचा कार्यक्रम होईल. त्याचप्रमाणे या ठिकाणी बैलगाड्या शर्यत आहेत. हरिभक्त परायण इंदोरीकर महाराजांचं 11 तारखेला कीर्तन आहे आणि 7 तारखेला सुवर्ण काळे यांच्या लावणी गीताचा कार्यक्रम आहे. आपण सर्वांनी, सर्व नागरिकांनी या यात्रे उत्सवाच्या कार्यक्रमात सहभागी व्हावे अशी विनंती वीरभद्र देवालय ट्रस्टच्या वतीने करण्यात येते. मायंबा यात्रा व वीरभद्र यात्रा आजपासून सुरुवात होत आहे. या यात्रेमध्ये बगडाचा कार्यक्रम होतो, गळी लागण्याचा कार्यक्रम होतो. या यात्रेमध्ये आज पाऊसही पण चालू आहे. सर्वांना या यात्रेच्या शुभेच्छा देतो.